जय महाराष्ट्र। मी सिद्धार्थ खरात, आमदार मेहकर लोणार मतदारसंघ। आज पुन्हा नव्यानं एक बाब आपणा सगळ्यांना अवगत करू इच्छितो की जो शासन निर्णय दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी नुकसान भरपाईच्या अनुषंगानं काढण्यात आला होता, त्यामध्ये दुर्दैवानं आपल्या मतदारसंघातील मेहकर आणि लोणार याच तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता, टाळण्यात आला होता। आपणा सगळ्यांना माहिती आहे की 25 आणि 26 जून तसेच 22 जुलै रोजी मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यामध्ये 212 मिलीमीटरचा पाऊस होऊन अतोनात हानी आपली झाली होती। या अनुषंगानं मी स्वतः विधान मंडळामध्ये लक्षवेधी असेल, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, अर्थसंकल्पीय भाषण असेल, सर्व स्तरावरती मी आवाज उठवला। माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री मकरंदाबा पाटील या सगळ्यांना भेटून सुद्धा मी विनंती मदतीच्या अनुषंगानं केली होती। माननीय पालकमंत्री महोदयांनी भेट दिली, तरी सुद्धा आपले 2 तालुके सुटले याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात येत होता। सगळे शेतकरी, सगळे नागरिक, आमचे पदाधिकारी काल संताप व्यक्त करत होते आणि तीव्र असंतोषाची भावना होती। या अनुषंगानं काल दिवसभर उपविभागीय अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निदर्शनं करून त्यांना निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री आणि सगळ्या संबंधितांना निवेदनं देण्यात आली। प्रत्यक्ष फोनवरती संपर्क केला आणि अखेर रात्री खूप उशिरा या 2 तालुक्याचा समावेश असलेला GR शासन निर्णय अपलोड झालेला आहे। याबद्दल या कामी मला आपल्या मतदारसंघातील ज्या शेतकरी वर्गाने, पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि हे जो एकीचा जो बुलंद आवाज आहे असाच ठेवा याबद्दल मी त्यांच्याकडून आशाही व्यक्त करतो। दुसरं असं की मी या ठिकाणी थांबणार नाही, आपला संघर्ष संपलेला नाही, कारण जी मदत या शासन निर्णयामुळे देण्यात आलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे आणि म्हणून 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे रुपये 20,000 एकरी नुकसान भरपाईची मागणी कायम राहणार आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही मागणी आपली कायम राहणार आहे आणि यासाठी हा सिद्धार्थ खरात तुमचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेला आहे। आणि पुन्हा जर आवश्यकता वाटत असेल तर या न्याय मागणीसाठी, हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रसंगी रस्त्यावर यावं लागेल, याची सुद्धा मी तुम्हाला एक प्रकारची विनंती करणार आहे। परंतु कोणत्याही परिस्थितीत शेतकरी राजाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांचा हक्क आणि अधिकार आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही, ही हमी आणि विश्वास या निमित्तानं मी आपणाला देतो। आणि आपण मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।